बघा इकडे रेल्वे चाललेली आहे. प्रचंड घाटाचा जो मार्ग आहे त्या मार्गाला अशा पद्धतीने आपल्याला मिसिंग लिंक नेमकाच आम्ही याच्यामधून प्रवास केला. आणि आता बघा इथून आम्ही हे बघा हे खालचा रोड, या रोडनं आम्ही आलो आणि हाच रोड फिरून फिरून हे बघा असा इकडे आला. तर ही मिसिंग लिंकच्या जवळ खंडाळा घाटाचा हा एक पर्यटन स्थळाचा हा एक भाग आहे. हा बघा घाटाचा हा भाग आहे. मिसिंग लिंक द्रुतगती हायवे आपण इकडे पाहिला आणि अशा पद्धतीनं मोठमोठाले ट्रक जे आहेत या घाटाच्या परिसरामधून लोणावळ्याकडे जाताना आपल्याला लोणावळा ते म्हणजेच पुणे ते मुंबई या महामार्गावरती आपल्याला दिसतील. बघा अनेक अपघात या भागामध्ये झालेले आहेत या घाटाच्या परिसरामुळे. आणि ही किती मोठमोठाली वाहने आहेत, किती सुंदर असा नजारा आहे. बघा इकडं लोणावळा शहर ज्याला म्हणतो आपण. मी पहिल्यांदाच या भागामध्ये आलेलो आहे आणि जड असल्यामुळे बघा जड वाहनं किती अत्यंत सावकाशपणे या ठिकाणी चालत आहेत. हे असे फिरून 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 हे असा गोल राऊंड यांचा तयार होतो. हे इकडे हत्ती पॉईंट आपण आता पाहिलं, मिसिंग लिंकचा भाग पाहिला. अतिशय विलोभनीय असं दृश्य खंडाळा घाटात परिसरामध्ये आपण ऐकलं असेल. खंडाळा घाट, पण प्रत्यक्षात आपण जेव्हा पाहतो या ठिकाणचा नजारा तर अतिशय विलोभनीय असं दृश्य तुमच्या जाग्यावर असं ठरवून त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. भरपूर अशी ठिकाणं त्या आईस गोला खाते हुए बच्चे ने खा लिया है, अभी और खाएगा. लागलीच आता आम्ही पुढचं ठिकाण पाहण्यासाठी जातोय. म्हणजे या ठिकाणी किती काही ठिकाण आहेत पाहण्यासाठी. बघा हा छोटासा मुलगा अजयचा, याला सुद्धा आता हे पाहायला मिळते. बघा रोड कसे आहेत, जाग्यावर गोलाकार असे टर्न आहेत, एकदम जबरदस्त असे. मागे मिसिंग लिंक आहे. हे मागे मिसिंग लिंक मी अगोदर दाखवलेली आहे इकडे. आणि पूर्ण एकदम वळणदार जाग्यावर गोलाकार चक्राकार फिरून फिरून या ठिकाणी रस्ता आपल्याला पाहायला मिळेल. हा मे महिन्याचा काळ आहे, म्हणजे 30 तारीख आहे मे महिन्याची, तरीसुद्धा लोणावळ्याच्या परिसरामध्ये इतकी हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी आम्ही मिसिंग लिंकच्या जवळ आहे. बघा हे बघा मिसिंग लिंक अगोदर दाखवली, मी झूम करून दाखवतो या ठिकाणी. हे बघा तर रहदारी पण आहे.